तन्वी, जर तू तशीच झोपलीस ना तर मी तुझ्या अंगावर पाणी ओतेन, आदित्यने तिच्या बाजूला उभं राहून सांगितलं. नुकतेच ते दोघे पार्टीवरून त्यांच्या बेडरूममध्ये आले होते. बेडरूममध्ये आल्या आल्या ती तशीच बेडवर झोपली होती, म्हणून आदित्याची चिडचिड चालू होती. तन्वी, बेडसुद्धा तसाच आहे, अजून सेपरेट केला नाही. मी लास्ट टाईम सांगतोय. गेल्या 5 मिनिटांपासून त्याचं तेच चालू होतं, ज्यावर तन्वी एक शब्द देखील बोलून रिप्लाय देत नव्हती. ओके, नाही ऐकायचं ना, ठीक आहे. थोड्या वेळाने 1, 2, 3. आदित्य हातात पाणी घेऊन काउंटिंग करत होता. जाते. तन्वी तशीच उपड्या झोपूनच ओरडली. पटकन. त्याच्याकडे न बघता, काहीही न बोलता ती तडक फ्रेश व्हायला गेलीसुद्धा. तिला पाय आपटत जाताना बघून तो अचंबित झाला होता, पण बोलला मात्र काहीच नाही. तन्वी फ्रेश होऊन बाहेर येईपर्यंत त्याने बेड सेपरेट करून ठेवले होते. तिने आताही त्याच्याकडे न बघता आरशासमोर जाऊन उभी राहिली. हिला काय झालं, मनात विचार करतच तो फ्रेश व्हायला गेला. आदित्य फ्रेश होऊन आला तरी ती आरशासमोर उभी राहून काहीतरी विचार करत होती. आदित्य तिला बघत तिकडेच भिंतीला टेकून उभा राहिला. येल्लो शर्टवर ब्लू पॅन्ट, असं काहीसं मिसमॅच केलेला कार्टूनवाला नाईट ड्रेस तिने घातलेला. मगाशी आदित्यने नीट लक्ष दिलं नव्हतं, पण आता तिला असं 2 वेगवेगळ्या नाईट ड्रेसचं कॉम्बिनेशन घातलेलं बघून त्याला टेन्शन आलेलं. तसं तिचं कबड किती नीटनेटकं असतो हे त्याला माहीत होतं, पण तरी इतक्या दिवसात तिने असलं काही केलं नव्हतं. त्यामुळे ती तिच्या विचारात किती हरवली आहे हे त्याला कळत होतं, पण इतका कसला विचार चालू आहे हे त्याला कळत नव्हतं. तो अजूनही तिच्याकडे बघत लांब उभा होता. ती काय करते हे त्याला बघायचं होतं. तिला आता अडवलं असतं तर कदाचित तिने ते विचार मनातच अडवून ठेवले असते. म्हणून तो तिला तिचा वेळ देत फक्त तिला बघत उभा होता. गेले 10 मिनिटं ती आरशासमोर उभी आहे. इतका कसला विचार करत असेल ही. मगाशी गाणं तर तिने लावलं, पण त्यावर परफॉर्म करताना डोळे पाणावले होते का की मलाच जाणवलं. अगदी कपल डान्स करताना सुद्धा मी तिच्या डोळ्यात काहीतरी शोधत होतो, पण काहीतरी मिसिंग होतं. कदाचित नेहमी तिच्या डोळ्यात असते ती चमक, पण का? तिचा कार्टून शो मी आधीही पाहिला आहे, पण आज ती तशी नव्हती जशी मी आधी बघितली आहे. गाडीत पण काहीच बोलली नाही आणि आल्यावर पण अशी हरवलेली. अरे यार तन्वी, प्लीज से समथिंग. आदित्य तिच्याकडे बघत मनातच विचार करत होता. ती अगदी शून्यात हरवली होती. तन्वी, तुझं हे गप्प बसणं नाही सहन होत आहे ग. आय नो तू कितीही बोलत असलीस तरी तुझ्या मनात काय चालू आहे हे कधीच कोणालाच कळू देत नाहीस. गेल्या काही दिवसात समजलं आहे. प्रियालासुद्धा तू सर्व सांगत नाहीस. कधीतरी कुठेतरी मोकळी हो ना. पण आज असं काय झालंय की तू इतकी हर्ट झाली आहेस? आदित्य तिच्याकडे बघतच तो पार्टीला गेल्यापासून काय काय झालं ते आठवत होता, पण त्याला काहीच आठवत नव्हतं. तो तसाच तिकडे भिंतीला टेकून उभा होता, एकटक तन्वीला बघत. तन्वी कधीपासून केसाची एक बट पुढे घेऊन त्याला विंचरत होती, पण लक्ष मात्र कुठेतरी भलतीकडेच होतं. अचानक तिला काहीतरी आठवलं. तसं तिने आदित्यचं कबड उघडलं. त्यात काहीतरी शोधत होती. आदित्य तिला बघत होता. काहीतरी विचार करून तो तिच्यासमोर उभा राहिला, पण बोलला काहीच नाही. त्याला आता फक्त तिला जाणून घ्यायचं होतं. त्याचा एक शब्द आणि ती तिच्या विचारचक्रातून बाहेर आली असती आणि काहीच बोलली नसती. तिला व्हाईट कलरच्या टी-शर्टवर तो ब्लेझर घातलेला दिसला. तिने मान वर करून कोण आहे काय आहे हे बघण्याचेही कष्ट घेतलेच नाही. हळूवार त्या ब्लेझरवरून हात फिरवत त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. तन्वी जेव्हा कबड उघडून काहीतरी शोधत होती तेव्हा चेंजिंग रूममध्ये असलेला ब्लेझर टी-शर्टवर चढवून तिच्या मागे तो उभा राहिला होता. तनू, काय झालं? बोलू की नको बोलू या संभ्रमात असतानाच तिला मिठी मारावी की नाही हा मनात गोंधळ चालूच होता. ती मात्र काहीच बोलली नाही. मग त्यानेही काही न बोलता तसंच शांत उभं राहणं पसंत केलं. प्रियाला सुंदर दिसते कॉम्प्लिमेंट दिली, पण माझ्याकडे बघून हसायला पण नाही जमत का? का खरंच इतकी वाईट आहे का मी,
की कोणाला आवडू नये. तन्वी हळूच पुटपुटली. तिचा आवाज इतका हळू होता की आदित्यला ते ऐकूसुद्धा गेलं नाही. त्याला राहवलं नाही, म्हणून त्याने तिच्या कमरेत हात घालत तिला मिठी मारली. काय झालं आहे सांगशील? त्याने हळूवार आवाजात परत विचारलं. तसं ती लगेच भानावर येत गोंधळून लगेच बाजूला झाली. तू रडत होतीस? बाजूला झाल्यावर तिच्या डोळ्यातलं पाणी बघून त्याने विचारलं. मान हलवतच तिने काही नाही सांगितलं आणि लगेच जाऊन तोंडापासून अंगावर घेत झोपली. तन्वी वेकअप, आय वॉन्ट टू टॉक. ती झोपली नव्हती हे त्याला माहीत होतं. तन्वी. तिचा काहीच रिप्लाय नव्हता. तो मात्र 2 मिनिटं तिकडंच उभं राहून तिला बघत होता. नको तिकडे बडबड करत असतेस ना, तसंच हे सुद्धा बोलायचं असतं, त्याशिवाय कळत नाही. मी काही अग्गबाई आरेच्या मधला संजय नार्वेकर नाही, जे मला तुझ्या मनातलं ऐकू येईल. आदित्य चिडून बोलत होता, पण तिने काहीही रिॲक्ट केलं नाही. तसं त्याने एक सुस्कारा सोडला आणि बेडवर येऊन बसला. नको तिकडे दाखवलेला ॲटिट्यूड. आदित्य बेडवर झोपत तिच्याकडेच बघत होता, पण ती अजिबात हलत नव्हती की बोलत नव्हती. तिच्याकडे बघतच त्याला झोप लागली. थोड्या वेळाने तिने हळूच अंगावरचं ब्लँकेट थोडंसं बाजूला काढून बघितलं, तर आदित्य तिच्याकडेच तोंड करून झोपला होता. तिनेही तिच्या तोंडावरचं ब्लँकेट बाजूला केलं आणि त्याच्याकडे तोंड करून एकटक त्याला बघत होती. आदित्य, आज मला तुमच्याकडून माझं कौतुक ऐकायचं होतं. तुम्ही बघितलं तेव्हा वाटलं काहीतरी बोलाल, पण तुम्ही प्रियाला चांगलं बोललात, पण मला काहीच का नाही बोललात? अगदी उलटसुलट नेहमी माकड बोलता तसं बोलून कॉम्प्लिमेंट दिली असती तरी चालली होती, पण मला आज कॉम्प्लिमेंट हवी होती. मी कधीच अशी तयार होत नाही, पार्टीला सुद्धा नाही, पण आज झाले होते. का नाही दिली कॉम्प्लिमेंट? ब्लेझर दिला तर त्याला पण काहीच नाही बोललात. तुम्हाला माहीत होतं मी दिला आहे, तरी मला त्रास देत होतात. आताही मला बेड सेपरेट केलेला नको होता. 2 दिवस तुमच्या मिठीत. डोळे बंद करून दीर्घ श्वास घेत. का उठवलं? आदित्य, झोपून द्यायचं होतं ना मला. मनात विचार करत ती डोळे पुसत एकटक त्याला बघत होती. त्याला बघतच रात्री कधीतरी तिला झोप लागली. रविवार असल्याने आज तन्वी उशिराच उठली. 10 वाजून गेलेले तरी तिला कोणी उठवलं नव्हतं. ओ शिट. घड्याळात 10 वाजलेले बघूनच तन्वीने डोक्याला हात लावलेला. लग्न झाल्यापासून ती इतका वेळ कधीच झोपली नव्हती. आता खाली जाऊन आईसाहेबांना काय सांगायचं हाच ती विचार करत होती. पटापट आवरून ती खाली आली. रोज कसं एकाच गोष्टीसाठी सॉरी बोलायचं याच विचारात ती आईसाहेबांकडे बघत होती. आता बरं वाटतंय का? आईसाहेबांनी तिला आलेलं बघून विचारलं. पण आईसाहेब असं का विचारत आहेत हे तिला कळत नव्हतं. मला काय झालं? तिने मनातच स्वतःला विचारलं. आदित्य मगाशी सांगत होते, काल तुमचं डोकं दुखत होतं. रात्री खूप त्रास होत होता, त्यामुळे तुम्हाला उठवायचं नाही सांगून गेले. तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन बघूनच आईसाहेबांनी सांगितलं. हो, आता ठीक आहे. तिने गोंधळतच अडखळत सांगितलं. ठीक आहे, ब्रेकफास्ट करून घ्या आणि गोळी घेऊन थोडा आराम करा, म्हणजे बरं वाटेल. आईसाहेबांच्या काळजीने सांगण्यावर तिने फक्त मान डोलावली. आज खूप सुंदर दिसत आहात. आदित्य इथे नाहीत म्हणून, नाहीतर ते तुमच्याकडे बघतच बसले असते. आईसाहेबांनी तिला चिडवत तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला. ती त्यांच्याकडे बघत कसनुसं हसत होती. आज तिने मरून कुर्ता, त्यावर व्हाईट लेगिन्स घातली होती. कानात टॉप्स आणि कपाळाला नेहमीची टिकली. केस धुतल्यामुळे एका क्लिपमध्ये घेऊन अडकवले होते. बाकी मेकअप तर काहीच नव्हता. आदित्य कधी गेले? तो कधी गेला हे तिला कळलंच नव्हतं. त्यात ती काल काहीच बोलली नव्हती, म्हणून तो भडकला आहे हे तिला जाणवलं होतं. पण तिच्या फिलिंग्स बोलून दाखवणं तिला कधीच जमलं नव्हतं. प्रियाकडे ती मनातलं सर्व बोलून दाखवायची, पण आता मात्र तिच्या मनात काय गोंधळ चालू आहे हे तिलाच कळत नव्हतं. तर ती प्रियाला काय सांगणार होती? तिला स्वतःचं वागणं कळत नव्हतं, पण स्वतःची चिडचिड मात्र येत होती. हो, त्यांची फ्लाईट लवकरची होती,
त्यामुळे ते लवकरच गेले. आईसाहेबांनी किचनमध्ये जात सांगितलं, फ्लाईट? तन्वीला काहीच माहीत नसल्याने तिला थोडं शॉक लागला. त्याचं काम बाहेर असायचं माहीत होतं तिला, पण लग्न झाल्यापासून तो कुठेच गेला नव्हता. बाहेरची काही कामं असली तरी तो व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन करायचा. त्याला ट्रॅव्हलचा खूप त्रास व्हायचा, म्हणून तो सहसा ट्रॅव्हल टाळायचा हे तिला इतक्यात माहीत होतं. हो, तुमचं काही बोलणं झालं नाही का? आईसाहेबांनी परत तिच्याजवळ येत विचारलं. हो म्हणजे ते. आता तन्वीला त्यांना काय उत्तर द्यायचं ते कळत नव्हतं. गडबडीत राहिलं असेल. त्यांना परत यायला आठवडा लागेल सांगत होते. आईसाहेबांनी दिलेली पुढची माहिती ऐकून तर आता तिच्या डोळ्यात पाणी जमा होत होतं, जे खूप मुश्किलीने तिने आईसाहेबांपासून लपवलं होतं. तुम्हाला अजून 2-3 दिवस माहेरी जायचं असेल तर जा. आदित्य आले की तुम्हाला जास्त जाता येत नाही ना. आईसाहेब गालात हसत तिला चिडवत होत्या, पण तिला आता हसताही येत नव्हतं की अजून काय रिॲक्ट करावं ते समजत नव्हतं. कसा बसा नाश्ता संपवून ती रूममध्ये गेली. खरं तर तिला त्याचा राग येत होता आणि वाईटसुद्धा वाटत होतं की जाण्याआधी तिला सांगणं त्याला गरजेचं वाटलं नव्हतं. पण मुळातच ती अशा गोष्टींसाठी रडत बसणाऱ्यातली नव्हती. आताही तिने लगेच स्वतःला सावरलं आणि लॅपटॉप घेऊन कामाला लागली. 2-3 दिवस झाले तरी त्या दोघांनी एकमेकांना फोन लावला नव्हता. इथे तन्वीची चिडचिड वाढत होती. प्रियापासून ऑफिसमध्ये सर्वच तिच्या रागाचा शिकार होत होते. आदित्य लिले फ्रान्समधील एक शहरमध्ये कामात बिझी होता. काम लवकर फिनिश करण्यावर त्याचा फोकस होता. मशीन वर्कपासून पेपर वर्कपर्यंत तो स्वतः जातीने लक्ष देऊन सर्व कामं बघत होता. तो कामात कितीही बिझी असला तरी त्याला तन्वीची सर्व माहिती मिळत होती. तिची वाढणारी चिडचिड आणि त्यामागचं कारण त्याला कळत होतं, पण तो मुद्दाम तिला कॉल लावत नव्हता. दोघांना एकमेकांशी भांडण्याची इतकी सवय लागली होती की आता त्याशिवाय जमत नव्हतं. पण एकमेकांना फोन लावून बोलावं तर ते सुद्धा करायला ते दोघे तयार नव्हते. तू मला इथे का बोलवलं आहेस? ती ॲटिट्यूडमध्ये बोलत होती. यार, हिच्या ॲटिट्यूडचं काय करू? मनातच डोक्याला हात लावत, अगदी तन्वी मॅमसारखंच तो हळूच स्वतःशीच बडबडत होता. हे बघ प्रिया, बॉस आता बाहेर आहेत, पण समर्थ नुकताच प्रियाला भेटायला आला होता. तन्वीला न सांगता ती समर्थला भेटायला गेली होती. तन्वीच्या ऑफिसजवळच असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये बसून दोघे बोलत होते. पण काय? तिने आता थोडं काळजीने विचारलं. शिवकांत समीर म्हात्रेचा माणूस आहे, समर्थने सांगितलं. सो आम्हाला माहीत आहे हे. तो आश्रममध्ये आलेला 1-2दा. प्रियाने माहिती पुरवली. म्हणजे तुम्हाला माहीत होतं हे? समर्थ थोडं शॉक होत बोलला. हो. आता हे सांगायला मला इथे बोलवलं आहे का? काहीसं वैतागून तिने विचारलं. मॅम काही प्लॅनिंग करून दुश्मनी करतात का? आय मीन सर्व एकमेकांचे मित्र असतात आणि ते मॅमचे दुश्मन. टाईमपास झाला असेल तर सांगशील काय झालंय? त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिने विचारलं. तर तो शिवकांत काहीतरी प्लॅन करतोय. सो तन्वी मॅमना थोडं सतर्क राहायला सांग. बॉस इथे नाहीत, त्याचा ते लोक फायदा नक्की उचलणार, समर्थने शांतपणे सांगितलं. ती काळजी घेतच आहे. जिजूंमुळे मी रिलॅक्स होते, पण आता यापुढे मी काळजी घेईन, प्रियाने सांगितलं आणि ती अजून थोडा वेळ बोलून निघून गेली. ओके, आज मी येईन. हो, मी स्वतः तिच्याशी बोलेन. ती कितीही घाबरली असली तरी तुम्हाला तिला बोलतं करता यायला हवं होतं. ठीक आहे, तिला मला भेटायचं आहे ना, येते मी आजच, तन्वीने सांगितलं आणि फोन ठेवून दिला. प्रिया, आज आपण स्वयंसिद्धामध्ये जातोय, सो लवकर आटप. फोन ठेवून झाल्यावर तन्वीने प्रियाला सांगितलं. आज मीटिंग आहे 6 वाजता, त्याचं काय करायचं? प्रियाने विचारलं. आश्रमात जायचं असलं की त्या दोघी नेहमी लवकर निघायच्या. तिकडे जाऊन परत यायचं म्हणजे उशीर व्हायचाच. मी तुला तिकडे एकटीला जाऊ देणार नाही, तिचं पुढचं ऐकूनही न घेता प्रियाने सांगितलं. हो माहीत आहे, तू मला एकटीला जाऊ देणार नाहीस ते.
मी सांगत होते तुझ्याकडे येते मी आज, म्हणजे उशीर झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. बघ बाई, तू माझ्याकडे येशील आणि जिजू आले तर माझ्या घरी येतील आणि मध्येच तुला उचलून घेऊन जातील. प्रिया तिला चिडवत बोलली, पण त्याचा परिणाम उलटाच झाला. कामाच्या गडबडीत आणि आश्रमाच्या विचारात आता कुठे ती तिचा राग थोडा विसरली होती की प्रियाने परत आठवण करून दिल्याने तिला परत आदित्यचा राग येत होता. त्याला जाऊन 4-5 दिवस झाले तरी त्याने एकदाही तिला कॉल केला नव्हता आणि नाही तिने त्याला केलेला. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत तिने परत स्वतःला कामात गुंतवून घेतलं. तन्वीच्या फिलिंग्स ती लगेच व्यक्त नाही करणार, पण नक्कीच हळूहळू बाहेर निघतील. हा भाग कसा वाटला ते जमलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.